श्री शिवलीलामृत कथासार, शंकराचार्य आख्यान आणि श्रीधर कवींचे निवेदन, अध्याय 15। श्री गणेशाय नमः। हे गंगाधरा, तुमचा जय जयकार असो। हे शिवप्रभू, तुम्ही नीलवर्ण कंठ असलेले, 3 डोळ्यांचे, पंचमुखी, सर्वांगी भस्मलेपन करणारे, कापराप्रमाणे गौरवर्णाचे, त्रिशूल धारण करणारे, नागरूपी भूषणांनी सुशोभित आणि अर्धभाग पुरुष व अर्धभाग स्त्री अशा स्वरूपात आहात। तुम्ही गौरींचे पती, गजाननाचे जनक, भक्तवत्सल व दयेचे भांडार आहात। तुम्ही नामातीत, गुणातीत, आदि मध्य अंतरहित, मायातीत, अजन्मा, अव्यय, अक्षय, विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेले, विश्वाचे स्वामी आणि जगाचे गुरु आहात। हे सर्वेशा, तुम्ही स्वच्छेने मायेचा आश्रय घेऊन आणि नानाविध नामे रूपे धारण करून क्रीडा करता। स्थिर आणि चरह असे हे पंचभूतात्मक विश्व तुमचेच स्वरूप आहे। तुम्हीच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहात। तुम्हीच या विश्वाचे सूत्रसंचालक आहात। ते सूत्र तुम्ही स्वेच्छेने जसे हलविता तसे हे विश्व चालते। हा जीव तुमच्या अधीन आहे। हा तुमच्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही असे जे जाणतात ते तुम्हाला शरण येतात। त्या भक्तांच्या सर्व मनःकामना तुम्ही पूर्ण करता। त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेता। त्यांना निजपदी स्थापन करता, अर्थात मोक्ष देता। तुमचा महिमा अगाध आहे, कोणालाही त्याचा थांग लागत नाही। म्हणूनच हे परब्रह्मरूपा, मी तुम्हाला शरण आलो आहे। तुम्ही दयेचे सागर आहात, दातृत्वाचे भांडार आहात। तुम्ही माझ्यावर कृपा करा, मला भवसागराच्या पार न्या, कारण मज अनाथांचा उद्धार करेल असा तुमच्या वाचून दुसरा कोण आहे। हे शंभो महादेवा, अधिक काय सांगू। माझ्या प्राकृत वाणीने तुमचे गुणवर्णन करता यावे एवढीच नम्र विनंती आहे। स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात वेदव्यासांनी जे कथन केले त्या शिवलीलामृताचे 14 अध्याय तुमच्या कृपेने माझ्याकडून लिहून झाले, पण तरीही मनाचे समाधान झाले नाही। म्हणून अधिक स्फूर्ती देऊन पुढील कथा वर्णन करून घ्यावी। हे पशुपती, तुम्ही भक्तांना वरदाने देऊन संतुष्ट करता आणि प्रसन्न झाला तर त्रिभुवनात सर्व ऐश्वर्यही देता, कारण या समस्त विश्वात तुमच्यासारखा दुसरा वरदाता नाही। तुमचे औदार्य पाहून ब्रह्मा विष्णूही लज्जित होतात। तुमच्या उदारतेचे काय वर्णन करावे। तुम्ही रावणाला आपल्या सुंदर पत्नी दिल्यात, आत्मलिंग दिलेत। त्रिपुरासूर, तारकासूर आणि भस्मासूर यांना मोठे वर दिलेत। तुम्ही अत्यंत भोळे आहात, कारण कोणी मनात कपट हेतू धरून तुमची सेवा केलीत तरीही तुम्ही त्यांना इच्छित वर देऊन तोषविता। श्रोते हो, अशा प्रकारे शिवस्तुती केल्याने ते दयावान शिवप्रभू प्रसन्न झाले। त्यांनी मला उत्तम स्फूर्ती दिली। माझ्या हृदयात प्रगट होऊन ते म्हणाले, कलियुगात पृथ्वीवर पाखंड मताचा प्रचार प्रसार होऊन ते पाखंडी फारच उन्मत्त झाले। त्यांनी वेदशास्त्रे पुराणांमध्ये लोकहितास्तव सांगितलेला सर्व कर्ममार्गच बुडवला। लोक स्वधर्म विसरले। सर्वत्र मोठ्या प्रमाणात जैन मतांचा प्रसार झाला। त्यामुळे सर्व वर्णांचे लोक भांबावून गेले। म्हणून त्या पाखंड मतांचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेतला। ते माझे अद्भुत अवतार चरित्र आत्ताच्या लोकांना माहीत नाही, म्हणून ते तुम्ही प्राकृत भाषेत वर्णन करून सांगा। अशा प्रकारे शिवजींनी प्रेरणा दिली आहे, म्हणून मी पुराणे व त्यातील तपशीलवार वर्णन बाजूला ठेवून जगद्गुरू शंकराचार्यांचे पावनचरित्र वर्णन करणार आहे। ते तुम्ही सावधचित्ताने ऐका। ते श्रवण केल्याने पापराशी नष्ट होतात। कल्पारंभी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवानी सृष्टीची रचना केली। त्या सृष्टीच्या अर्थात जगाच्या कल्याणासाठी सर्वांना मार्गदर्शक असे ऋग्वेदादी 4 वेद रचले, पण लोकांना त्यांचा अर्थ समजेना। तेव्हा परमात्मांना दया आली। त्यांनी पाणिनींसारखे अवतार घेऊन व्याकरणादी 6 शास्त्रे रचली। मनुस्मृतीसारख्या 20 स्मृती निर्माण केल्या। त्यामुळे लोकांना वेदांचा अर्थ कळू लागला। पुढे कलियुगात सर्व लोक अल्पायुषी होतील, कमी बुद्धीचे होतील। श्रुती, स्मृती व शास्त्रे यांची व्याप्ती मोठी असल्यामुळे लोकांकडून त्यांचा अभ्यास होणार नाही व त्यांचे आकलनही होणार नाही। त्यामुळे अज्ञानाचा अंधकार पसरून लोक सन्मार्गाचे आचरण करणार नाहीत। परिणामतः ते जन्ममरणादी तीव्र दुःखांनी पोळून निघतील। अशा प्रकारे सर्व बाजूने नीट विचार करून भगवान नारायणांनी व्यासरूपाने पुन्हा अवतार घेतला। त्यांनी वेदांचे 4 विभाग केले। वेदांचा खरा अर्थ लोकांना शीघ्रतेने कळावा या हेतूने 5वा वेदच असे महाभारत रचले।
लोकांच्या उद्धारासाठी विष्णू, शिव, नारद, पद्म, मार्कंडेय, भागवत, ब्रह्म, अग्नी, भविष्य, वराह, कूर्म, मत्स्य, लिंग, ब्रह्मवैवर्त, स्कंद, वामन, गरुड व ब्रह्मांड ही 18 पुराणे रचली. त्यामुळे पृथ्वीवरील ब्राह्मण वेदांच्या एक विभागाचे अध्ययन करू लागले. इतिहास आणि पुराणे यांचे श्रवण करून सर्व लोक सन्मार्गाने चालू लागले. या सर्व प्रयत्नामुळे ईश्वर प्राप्तीचा उपासना मार्ग चांगला रूढ झाला. लोकांचे कल्याण होऊ लागले. पुढे काळ बदलला. कलियुगाच्या रूपाने मोठे संकटच ठाकले. लोक वेद, शास्त्रे, पुराणांची निंदा करू लागले. त्या उपदेश केलेल्या कल्याणप्रद कर्ममार्गाचा अवलंब करेनासे झाले. बौद्ध आणि जैन यांच्या पाखंड मतांचा प्रचार प्रसार झाला. बौद्धांचा शून्यवाद, जैनांचा स्वादवाद व अन्य तर्कवितर्कयुक्त मतमतांतरांचे वाद यामुळे सर्व वर्णाश्रम धर्माचे लोक पथभ्रष्ट झाले. आपले मूळ आचरण सोडून दिशाहीन वागू लागले. त्यामुळे देवतांचे महत्त्व कमी झाले. वेद, शास्त्रे, पुराणांचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होऊ लागला. त्यांच्या उपदेशाचे आचरण करणारे पंथ लोपले. अशा प्रकारे सर्वत्र अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली. संपूर्ण समाजव्यवस्था आणि धर्मव्यवस्था कोलमडली. मंडन मिश्र अय्यांसारखी काही विद्वान जैन मंडळी या दुराव्यवस्थेला विशेष करून जबाबदार होती. मंडन मिश्र अय्या अतिशय बुद्धिमान व अनेक विद्या आत्मसात केलेले आणि अत्यंत चतुर्वक्ता होते. त्यांनी खडतर अनुष्ठाने करून देवी सरस्वती आणि अग्नींना प्रसन्न करून घेतले होते. पूर्वी रावणांचे महापराक्रमी पुत्र इंद्रजित यांनी अग्नीमध्ये हवन करून अश्वांसहित दिव्यरथ बाहेर काढला होता. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मंडन मिश्रही यज्ञकुंडातून मनोवांछित वस्तू प्राप्त करायचे. याचेकला जे हवे ते मिळवून द्यायचे. नुसत्या हुंकारानेच दुसरा सूर्य उत्पन्न करतील असे त्यांचे अद्भुत सामर्थ्य होते. त्यांनी आपल्या विद्येच्या जोरावर सर्वत्र दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे शास्त्री, पुराणिक, विद्वान, पंडित सर्वांनाच त्यांचा धाप वाटायचा. ते वादविवादात कोणालाही हार जात नसत. मंडन मिश्र यांनी स्वतः नवीन शास्त्र निर्माण केली. त्या शास्त्रांना आव्हान देणाऱ्या विद्वानांशी जाहीर वाद घालून आपल्या अमोघ कर्तृत्वाने त्या सर्वांची तोंडे बंद केली. त्यांच्याशी विवाद करून सगळे महापंडित अक्षरशः थकून गेले. अशा प्रकारे त्यांनी आपला लौकिक प्रस्थापित केला. त्यांनी वेद, पुराणोक्त सद्धर्म मार्ग हे सर्व अधर्मच आहेत हे जनमानसावर बिंबवले आणि आपण निर्मिलेली शास्त्रेच कशी योग्य आहेत हे लोकांना पटवून देऊन त्यांचा आज मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला. त्यांनी सर्व वर्णाच्या आणि जातीधर्माच्या लोकांवर स्वतःच्या मतांचे वर्चस्व निर्माण करून त्यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि गावोगावी जैनांची दैवते स्थापन करून त्यांचीच उपासना रूढ केली. मंडन मिश्र यांचे वाढते सामर्थ्य व त्यांचा प्रभाव यामुळे पूर्वीची शास्त्रे अडगळीत पडली. वेदांचा उपदेश मागे पडला. लोक आपला धर्म बरोबर नाही, जैन धर्म हाच अत्यंत सोपा आणि श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणून जैन धर्माचे अनुयायी होऊ लागले व त्यांच्या मतप्रणालीनुसार वागू लागले. मंडन मिश्र यांना देवी सरस्वती प्रसन्न होत्या हे आधीच स्पष्ट केलेले आहे. त्या त्यांच्या घरी राबायचे. त्यांच्या जिव्हाग्री सूक्ष्मरूपाने वास करून ते बोललेले प्रत्येक वाचन खरे करायच्या. सरस्वती देवी आपल्याला नित्य वश राहाव्यात म्हणून मंडन मिश्र त्यांची मध्यघटावर स्थापना करून त्रिकाल पूजा करायचे. त्यांना मद्याचा नैवेद्य दाखवायचे आणि तेच मद्यप्रसाद म्हणून प्राशन करायचे. त्या मद्याच्या धुंदीत अनाचार वाढवायचे. अशा मद्यपींकडून चांगल्याची अपेक्षा कोणी करावी? आचार नाही, विचार नाही असे हे कर्मभ्रष्ट पाखंडी सर्वत्र आपल्या शास्त्रधर्माचा विस्तार करत लोकांना शिष्य करून त्यांचे गुरु म्हणून मिरवत होते. ते कोणालाही श्रुती, स्मृती, पुराणोक्त धर्माचे आचरण करू देत नव्हते. अशा प्रकारे त्यांनी मोठाच अनर्थ मांडला होता. त्यांच्या मताप्रमाणे वागणारे लोक उघड उघड स्वैराचार आणि अनाचार करत होते. ते पाहून सज्जनांची कुचंबणा होत होती. विद्वान हतबल झाले होते आणि भूमीवरील पापभार वाढून ती अनिवार्य दुःखाने अहोरात्र सुस्कारे टाकत होती. देव, ब्राह्मण, साधू संतांना ती अधोगती पाहवत नव्हती. ते फारच व्यथित झाले होते. शंकराचार्य आख्यान. हे वर्तमान कळताच भगवान शंकरांना अतिशय राग आला. या जैनांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून सनातन कर्ममार्ग बुडवला. लोकांना स्वधर्म भ्रष्ट केले. हे बरोबर नाही. यांना पायबंध घातलाच पाहिजे असा निश्चय करून त्यांनी भूलोकी अवतार घेण्याचे ठरवले.
अवतार कार्याची पूर्वतयारी झाल्यावर शिवजींनी उत्तरेकडील निर्मळ क्षेत्रात एका तपस्वी ब्राह्मणांच्या कुळात पुत्ररूपाने जन्म घेतला. त्यांच्या आगमनाने देवांना आनंद झाला, पृथ्वीला परमानंद झाला. दशदिशा प्रसन्नतेने भरून गेल्या, सुगंधित वारे वाहू लागले आणि नद्या, तलाव, विहिरी यांचे पाणी निर्मळ झाले. ही शुभचिन्हे पाहून मुनिजन अत्यंत समाधान पावले. ते निर्मळ क्षेत्रातील त्या द्विजवर्यांच्या घरी आले. त्यांनी मनुज रूपाने प्रकट झालेल्या त्या पुराणपुरुष जगदात्म्याचे डोळे भरून दर्शन घेतले. त्या नूतन बालकाचे जातक वर्तवले आणि त्यांचे शंकराचार्य असे नाव ठेवले. शंकराचा छेद घेणारे अवतरले म्हणून त्यांनी त्या बालकांचे शंकर असे नामकरण केले असावे. सदोपदेशाने लोकांचे कल्याण करणारे सद्गुरू असा शंकराचार्य या नामाचा साधा व सरळ अर्थ आहे. असो, वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेले या दिव्य बालकाने उपनयन झाल्यावर सर्व विद्या आत्मसात केल्या. मग मातोश्रींच्या आज्ञेने अल्पवयातच संन्यास दीक्षा घेऊन ते तीर्थयात्रेच निघाले. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. शिष्यांना बरोबर घेऊन तीर्थभ्रमण करणाऱ्या शंकराचार्यांनी जैन मतांच्या प्रभावाने समाजात खोलवर पसरलेल्या दुष्प्रवृत्तीचे जवळून अवलोकन केले. स्वधर्मभ्रष्ट झालेले देशोदेशीचे लोक जैन धर्माचा आणि त्यांच्या शास्त्रांचा कसा उदोदो करत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. एके दिवशी शंकराचार्य कोल्हापुरास आले असता घरोघरी भिक्षा मागत त्यांनी कासारांच्या आळीत प्रवेश केला. कासार आळीमध्ये सर्वांनी जैन धर्म स्वीकारला होता. त्यांनी आचार्यांच्या साधुत्वाची टिंगल केली व म्हणाले, अहो, इथे भिक्षा कुठून मिळणार? कढाईत काचेचा उकळता रस आहे, तोच घ्या. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जैन आहात ना, मग तुमच्याकडची अन्य भिक्षा आम्हाला नको, तुम्ही काचेचा रसच द्या. त्यावेळी भिक्षेची सोय व्हावी म्हणून अनेक मंडळींनी शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करले होते. या प्रसंगी आचार्यांनी शिष्यांची देखील परीक्षा पाहण्याचे ठरविले. जी भिक्षा मिळेल ती स्वीकारायची असा संन्याशांचा नियम आहे. त्याला अनुसरून शंकराचार्य म्हणाले, आज आपल्याला काचेचा रस पाजावा अशी नियतीची इच्छा आहे. तुम्ही उंजळींनी तो प्राशन करा. ते ऐकताच सर्व शिष्य घाबरले आणि हे कसले गुरु, हे तर आपल्या जीवावर उठले आहेत असे म्हणून ते सर्वजण पळून गेले. आचार्य विधेही होते. पळणाऱ्या शिष्यांकडे पाहून त्यांनी किंचित स्मित केले व हातांची उंजळ करून कासारांना म्हणाले, काचेचा रस ओता. ज्यांनी समुद्रमंथन समयी कालकूट विष प्राशन केले, प्रलयाग्नीला गिळून टाकले, असे ज्यांचे अगाध लीला कर्तृत्व आहे, त्यांच्यासाठी काचेचा रस पिणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. असो, त्यांनी उंजळ पुढे करताच त्या दुष्ट कासाराने काचेचा तप्त रस त्यांच्या उंजळीत ओतला. तेव्हा ज्याचा एक थेंब जरी भूमीवर पडला तरी की जळून जाईल इतकी प्रखर उष्णता असलेला तो काचेचा रस आचार्यांनी थंड मधुर जल प्यावे इतक्या सहजतेने पिऊन टाकला. ते त्यांचे असामान्य साहस पाहून कासार दचकले. हे कोणीतरी थोर महात्मे आहेत हे लक्षात घेऊन ते सर्वजण त्यांना शरण गेले. त्यांचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. शंकराचार्यांनी मंडन मिश्रांचा वादविवादात पराजय केला. त्यानंतर तीर्थभ्रमण करत शंकराचार्य जैन ग्रामास गेले. तिथे आपल्या एकनिष्ठ शिष्यांना मंडन मिश्रांकडे पाठवले. त्यांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले, आमचे गुरु शंकराचार्य यांनी तुम्हाला वादविवादास येण्याचे निमंत्रण दिले आहे. तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या शास्त्रांच्या आधारे विवाद करून त्यांना जिंकावे, अन्यथा ते वेदपुराणोक्त सद्धर्मशास्त्राच्या आधाराने तुमचे मतखंडन करून तुमचा पराभव करतील. तो निरोप ऐकून गर्विष्ठ मंडन मिश्र चवताळून म्हणाले, अहो, माझ्या पराभवाची वार्ता करूच नका. आजपर्यंत स्वतःचे पांडित्य मिरवणारे अनेक विद्वान शास्त्री माझ्याशी वाद घालण्यास आले, पण आमच्या जैनशास्त्रांपुढे कोणाचीही डाळ शिजली नाही. तिथे त्या संन्याशाची काय मिजास? सरस्वतींच्या कृपाप्रसादाने मी त्यांनाही वादविवादात जिंकेन. त्यांनी शंकराचार्यांचे आव्हान स्वीकारले. ते शिष्य निघून गेल्यावर मंडन मिश्रांनी देवी सरस्वतीचे ध्यान केले. मग ते आचार्यांना भेटले. ते दोघेही आपल्या जागी थोर होते. दोघांचेही कर्तृत्व विलक्षण, दोघेही पराक्रमी. दोघांनी परस्परांशी चर्चा केली. त्या चर्चेत त्याच दिवशी जाहीर सभा घेऊन सर्वांदेखत वादविवाद करायचा असे ठरले. हा वादविवाद पूर्वपक्ष व उत्तरपक्ष याप्रमाणे 2 विभागांमध्ये करण्याचे संमत झाले. त्यात आपापल्या शास्त्रांच्या आधारे चर्चा करून दुसऱ्याचे मत खोडून काढायचे आणि आपापल्या शास्त्रांचा अर्थ विवरणासहित स्पष्ट करून सांगायचा असे ठरले.
त्या चर्चेत ज्याला आपल्या शास्त्रांचा उलगाडा करता येणार नाही त्याने पराभव मान्य करून त्याचा धर्म सोडून द्यायचा आणि त्या धर्मशास्त्राचे ग्रंथ पाण्यात बुडवायचे ते ठरले. त्याप्रमाणे लोकांमध्ये दवंडी पेटवण्यात आली. ठरलेल्या वेळी शंकराचार्य व मंडन मिश्र सभास्थानी आले. त्या सभेला अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या सन्मुख प्रतिज्ञा करून दोघेही व्यासपीठावर स्थानापन्न झाले. दोघांच्यामध्ये पडदा लावण्यात आला होता. त्यावेळी मंडन मिश्रांनी पडद्याच्या आत मध्यघतात सरस्वतींची स्थापना करून त्यांची पूजा केली. तेव्हा त्या म्हणाल्या की मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि या वादामध्येच मी शंकराचार्यांच्या शास्त्रमतांचे कसे खंडन करते पहाच. आज मी तुम्हालाच विजय मिळवून देणार आहे. मी तुम्ही जे बोलाल तेच खरे करून दाखवणार आहे. ते वरदान ऐकून मंडन मिश्रांना मोठे समाधान वाटले आणि ही सरस्वती स्थापना अशी गोपनीयरित्या करण्यात आली होती की प्रत्यक्ष शंकराचार्यांना देखील या गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही. वादविवादास प्रारंभ झाला. मंडन मिश्र पडद्याच्या आतून म्हणाले, कोणत्या वेदाने आरंभ करून त्याचा अर्थ सांगू? आचार्य म्हणाले, तुम्ही 4ही वेद म्हणा. वेदपठण करताना मी ज्या ऋचांचा अर्थ विचारीन त्यांचे विवरण व अर्थासहित स्पष्टीकरण द्या. पण त्या अर्थाने माझे समाधान झाले नाही तर मात्र पराभव स्वीकारूनच प्रतिज्ञापूर्ती करावी लागेल. ते मान्य करून मंडन मिश्रा सरस्वतींना म्हणाले, माताजी, आता तुम्हीच माझ्या मुखाने बोला, माझी बाजू सांभाळा. शंकराचार्य म्हणाले, मंडन मिश्राजी, आपण ऋग्वेदाने आरंभ करा. तेव्हा सरस्वतींनी मध्यघटातून मुख बाहेर काढले व त्या मंडन मिश्रांच्या आवाजात ऋग्वेदातील ऋचा म्हणू लागल्या. या कारस्थानाचा कल्पना नसल्याने पडद्याआडून स्वतः मंडन मिश्र ऋग्वेद म्हणत आहेत असे शंकराचार्य समजत होते. शंकराचार्यांनी त्यांना अनेक ऋचांचे गहन अर्थ विचारले. तेव्हा देवी सरस्वतींनी कोठेही न अडखळता त्यांचे समर्पक अर्थ सांगितले. इतकेच नव्हे तर ऋग्वेदाच्या संदर्भात त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी त्वरित उत्तरे दिली. अशा प्रकारे संपूर्ण ऋग्वेद म्हणून झाला. शंकराचार्यांनी अय्यांना यजुर्वेद म्हणण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार सरस्वतींनी पडद्याआडून यजुर्वेद म्हणण्यास प्रारंभ केला. पदक्रम जटांसहित अस्खलित शब्द प्रकट होऊ लागले. तेव्हाही आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक ऋचेचा अर्थ त्यांनी कुशलतेने उलगडून सांगितला. त्या प्रत्येक वेळी त्यांचे समाधानच करत होत्या. मंडन मिश्रा यांचा पराभव होत नाही म्हणून शंकराचार्य संभ्रमात पडले. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. ते म्हणाले, मंडन मिश्रजी, तुम्ही आता यजुर्वेद म्हणत आहात ना? मंडन मिश्रजी म्हणाले, होय. मग आचार्य म्हणाले, पण मगाशी तुम्ही ऋग्वेद म्हणत असताना माझ्या मनात एक शंका येऊन गेली. ती विचारायची राहून गेली आहे. म्हणून ती ऋचा पुन्हा म्हणून तिचा अर्थ सांगाल तर बरे होईल. मग आचार्यांनी आपली शंका निवेदन केली आणि मंडन मिश्रांना त्या संदर्भातील ऋचा म्हणण्यास सांगितले. ते ऐकताच सरस्वती गप्पच बसल्या. कारण त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांना वेदशास्त्रे पुराणे मुखोद्गत आहेत. ते सर्व वाङ्मय त्या घडाघडा म्हणून दाखवतात. पण पुढचे म्हणत असताना कोणी मध्येच थांबवून त्यांना मागील गोष्ट विचारली तर त्यांना काहीच सांगता येत नाही. म्हणूनच शंकराचार्यांनी मंडन मिश्रांना मध्येच थांबवून मागे म्हटलेल्या ऋग्वेदातील ऋचा विचारताच त्या गडबडून गेल्या. त्यांना काही बोलताच येईना. सभास्थानी नीरव शांतता पसरली. श्रोत्यांची उत्कंठा शिगेला पोचली. शंकराचार्य अत्यंत चतुर होते. वादविवाद चालू असताना मंडन मिश्र ज्या पद्धतीने व कौशल्याने वेदपठण करून ऋचांचे अर्थ व रहस्य समजावून सांगत होते त्या पद्धतीवरून इथे काहीतरी पाणी मूर्ती आहे हे त्यांनी ओळखले होते. ब्रह्मदेव आणि सरस्वती या दोघांशिवाय अस्खलित वेदपठण करून त्यांचा गहन अर्थ विशद करून सांगणारे तिसरे कोणीही नाही हे त्यांना पक्के माहीत होते. म्हणूनच अय्यांना सरस्वती प्रसन्न असल्यास खडा टाकून पाहावा हा असा विचार करूनच त्यांनी पूर्वोक्त ऋग्वेदातील शंका उपस्थित करून ऋचा विचारली होती. ही युक्ती बरोबर लागू पडली. अय्यांचे कपट उघड होताच शंकराचार्यांनी त्यांना खडसावले. म्हणाले, काय हो, गप्प का बसलात? माझ्या शंकेचे उत्तर द्या. हे ऐकून ते गडबडले. भीतीने त्यांची वाचाच बसली. आचार्यांनी थोडी वाट पाहिली. मग ते उठले. त्यांनी दोघांमधला पडदा दूर केला तर काय आश्चर्य! त्यांना मध्यघटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले दिसले. ते दृश्य पाहून ते संतप्त झाले. त्यांनी हातातील दंडाचा प्रहार करून तो मध्यघट फोडून टाकला आणि सरस्वतींना उद्देशून म्हणाले, देवी, तुम्ही दुराचारिणी आहात.
म्हणूनच या जैन अय्यांना प्रसन्न होऊन तुम्ही वेदशास्त्रांची चर्चा करत आहात. तुम्ही पापिणी आहात. ज्या ब्रह्माजींनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्याशीच अंगसंग करू पाहणाऱ्या तुमच्यासारख्या निर्लज्ज नारी शोधूनही सापडणार नाहीत. तुमच्यासारख्या जारिणींचे तोंडही पाहू नये. तुम्ही अधम आहात, म्हणूनच यांना वश होऊन जैन शास्त्रांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केलेत. या दुष्टांच्या पाखंड मतांचा उदो करून सर्व वर्णाश्रम धर्माच्या आणि 18 पगड जातींच्या लोकांना भ्रमित केलेत. त्यांना जैन धर्मात आणून वर्णसंकर केलात. तुमच्यामुळेच वेदशास्त्रे पुराणांचे महत्त्व नाहीसे झाले. त्यांनी उपदेश केलेला सद्धर्म मागे पडला. तुम्ही जैन शास्त्रांचा अभिमान धरून त्यांचे महत्त्व वाढवलेत आणि जैन मतांना मान्यता देऊन लोकांना पाखंडी केलेत. तुमचा आश्रय होता म्हणूनच या दुष्टांनी स्वतःच्या मताने स्वकीयांच्या हस्ते पृथ्वीवरील ग्रामदैवते भ्रष्ट केलीत. अशा प्रकारे तुम्ही फार मोठा अनर्थ ओढवलात. तो मी कैलासातून ऐकला आणि त्या अनर्थाचे पारिपत्य करून सद्धर्माची स्थापना करावी म्हणूनच हा अवतार घेतला. अशा प्रकारे तुम्ही जो आत्यंतिक अनाचार केला आहे त्याचे शासन म्हणून ह्यापुढे तुम्ही अंत्यजाधिकांच्या घरी वास कराल आणि कलाविद्यांच्या रूपाने नीचांच्या मुखात राहाल असा मी तुम्हाला शाप देत आहे. ते शापवाचन ऐकून सरस्वतीही संतापल्या. त्यांनी शंकराचार्यांना प्रतिशाप दिला. त्या म्हणाल्या, तुम्ही धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतलेला असलात तरी तुमचा देह किकट देशात पडेल. त्यानंतर त्या अंतर्धान पावल्या. मंडन मिश्रांनी शंकराचार्यांची थोरवी ओळखली होती. आपला पराभव मान्य करून ते त्यांना शरण गेले. शंकराचार्यांनी जैनशास्त्रांच्या पुस्तकांची गाठोडी बांधली आणि ती समुद्रात बुडवली. त्यामध्ये अमरकोश नावाचा एक ग्रंथ होता. तो सर्वांना उपयुक्त असल्यामुळे त्यांनी तो बुडवला नाही. अशा प्रकारे त्यांनी जैनशास्त्रे उद्ध्वस्त केली. मग गावोगावीच्या लोकांना पाचारण केले व म्हणाले, या जैनांनी ठिकठिकाणी ग्रामदैवते स्थापन केलेली आहेत. ती आपली समजून त्यांची भक्ती करा. ती जैनांनी स्थापन केलेली म्हणून त्यांची उपेक्षा करू नका. आपणच आपल्या धर्माचे पालन करावे. भगवंतापाशी भेद नाही. ते सर्वत्र सारखेच भरलेले आहेत. ते सर्वांवर सारखीच कृपा करतात. आपण त्यांना प्रेमभक्तीने आपलेसे केले पाहिजे. ते ऐकताच मंडन मिश्रांना आपल्या पाखंड मतांचा व कृतकर्मांचा पश्चाताप वाटू लागला. ते शंकराचार्यांच्या चरणी नतमस्तक झाले व म्हणाले, स्वामी, तुम्ही जैन मतांचे संपूर्ण खंडन केलेत, तरी कृपा करून जैनांचे सत्व थोडे तरी राखावे अशी प्रार्थना आहे. ते ऐकून त्यांना दया आली. ते लोकांना म्हणाले, तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेजवळ जैनांचा धोंडा स्थापन करा. त्या ग्रामदेवतेची पूजा करताना प्रतिदिनी त्याचीही पूजा करा. यापुढे प्रत्येकाने पूर्वीप्रमाणेच आपल्या जाती धर्माला अनुसरून वागायचे आहे. कोणी अधर्माने वागण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याला शासन करीन. त्यानंतर शंकराचार्यांनी वेद, शास्त्रे व पुराणे पुन्हा प्रगट केलीत. विप्रजन त्यांचे अध्ययन करू लागले. अन्य लोकही आपापल्या धर्मांचे आचरण करू लागले. अशा प्रकारे आचार्यांनी सर्वत्र श्रुतीस्मृतींमध्ये उपदेश केलेल्या सद्धर्माची स्थापना केली. अद्वैताचा प्रचार प्रसार केला आणि भूमीला असह्य झालेला पापभार उतरविला. कवींचे निवेदन. श्रीधर कवी म्हणतात, श्रोते हो, भगवान शंकराची लीला अगाध आहे. आत्मानंद स्वरूप असे ते महाप्रभू भक्तवत्सल म्हणून प्रख्यात आहेत. ते आपल्या सेवकांना भवसागरातून तारून नेतात, त्यांना मोक्ष देतात. त्यांचे चरित्र काय वर्णन करावे. ते दीनांचा, अनाथांचा व सद्भक्तांचा कैवार घेतात. त्यांच्या पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्राचा जप करणाऱ्यांचा उद्धार करतात. दाशार्ह राजा, कलावती, पापबुद्धी असणारे विदुर व बहुला यांना शिवमंत्राच्या पुण्यप्रभावाने अक्षय गती मिळाली. त्यांच्या कृपेने शबर तरला. भस्म झालेली त्याची पत्नी पुन्हा दिव्यदेहाने प्रगट झाली. शिवयोग्यांनी शिवकवचाचा उपदेश करून भद्रायू आणि सुमती यांना पावन केले. मैत्रियेच्या सांगण्यावरून सीमंतिनींनी शिवव्रत आचरले. त्यामुळे शिवकृपा होऊन यमुनेत जलसमाधी मिळूनही त्यांचे पती चित्रांगद सुखरूप परतले. पराशर ऋषींनी स्वतः रुद्राभिषेक करून राजपुत्र सुधर्माचा अपमृत्यू टाळला. त्यांना राजसिंहासनावर बसवले. असे आहे शिवकवच, रुद्राध्याय,
शिवपंचाक्षर व षडाक्षरी मंत्र यांचे महात्म्य. ते अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहेत. अभक्तांना त्यांची थोरवी कशी कळणार? गर्गमुनींसारखे सद्गुरू आणि दाशार्ह राजांसारखे भाविक शिष्य असतील तर उद्धार होणारच. शिवयोग्यांसारखे समर्थ गुरु आणि भद्रायूंसारखे निष्ठावान शिष्य असतील तर स्वतः शंकर त्या शिष्यांना कैलासलोकी नेणारच. कलियुगामध्ये गुरु आणि महंत ठाई ठाई आहेत, पण सद्गुरूंचे अद्भुत सामर्थ्य त्यांच्यापाशी नाही. ते द्रव्य लोभाने शिष्यांना फसवतात. त्यांच्या कानात मंत्रा उपदेश करून त्यांच्या मागे साधनेची उपाधी लावून देतात. शिष्यही दुर्जन असतात. ते गुरूंचे दोष काढत बसतात. शेवटी या पापकर्मामुळे दोघेही नरकात पडतात. म्हणूनच या कलियुगात दाशार्ह राजासारखे शिष्य पाहायला मिळत नाही. खरे सद्गुरू आपल्या शिष्यांकडून धनाची अभिलाषा धरत नाही. खरे शिष्यही तन मन धनाने गुरुसेवा करतात. दाशार्ह राजा आधी तरले ते या गुणामुळेच. त्यांनी जे मंत्र जपले ते मंत्र आजही आहेत, पण मूर्खांना त्यांचे महात्म्य कळत नाही. त्यांना कोणी समजावे? कृत, त्रेता आणि द्वापार या युगांमध्ये लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते. साधक वर्षानुवर्षे अनुष्ठाने करत असत. तपश्चर्या करणाऱ्यांच्या अंगाभोवती वारुळे वाढत असत. तेव्हा कुठे भगवंत प्रसन्न होऊन त्यांना निजपदास नेत असत. पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे. प्राण अन्नमय आहेत. देहाचा तर काहीच भरोसा नाही. आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. मग लोकांचा उद्धार कसा होणार? यावर भगवंताने नीट विचार करून लोकांना अल्पायसे परमेश्वर प्राप्ती व्हावी, त्यांना मोक्ष मिळावा या उद्देशाने एक उत्तम मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे सद्गुरूंना शरण जाणे. मोक्ष प्राप्ती करून देणारा यासारखा अन्य साधन मार्ग नाही. हे सद्गुरू कसे असावेत? वामदेव, गर्ग, शुक किंवा पराशर यांच्यासारखे. ते स्वरूपी तन्मय असावेत. नित्य आनंदी असावेत. शिष्य कसे असावेत? भाविक, निष्ठावान आणि गुरूंना परमेश्वर मानून त्यांच्या उपदेशाचे पालन करणारे. असे घडले तर या कलियुगात सर्व लोक तरुण जातील. श्रीधर पुढे म्हणतात, श्रोते हो, ज्याच्या योगे थोर ऋषी भद्रायू, दाशार्ह राजा, सुमती राणी, बहुला, विदुर, सिमंतिनी व त्यांचे पती यांचा उद्धार झाला, तो पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, मृत्युंजय मंत्र, रुद्राध्याय, शिवकवच या सर्वांचे महात्म्य या ग्रंथात सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल, आजही तेच मंत्र आहेत, मग पूर्वीप्रमाणे लोकांचा उद्धार का होत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की जपकर्त्याचे मन शुद्ध असेल तर त्याला पूर्वीच्या लोकांनी जे अनुभवले तशीच अनुभूती येईल. या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. या शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. जी सावधानता आपण प्रपंचात दाखवतो त्याच तत्परतेने शिवस्मरण करावे. मग त्याला काय कमी पडणार? कलियुगात लोकांसाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेऊन ज्यांनी जैनमतांचा प्रभाव नष्ट केला ते सद्धर्माचे रक्षण करणारे शंभू महादेव त्यांचे स्मरण करणाऱ्या सर्वांच्या संसार भयाचे निरसन करतात. सर्व आयुष्य प्रपंचासाठी वेचणारे लोक अभागीच असतात. प्रपंचाची गुलामी करणारे आणि शिवजींना विसरलेले लोक जन्मले काय मेले काय सारखेच. जे जन्माला येऊनही शिवभजन करत नाहीत त्यांना यमराज भयंकर नरकयातना देतात. ते जीव नाना योनींमध्ये जन्म घेऊन अनंत दुःखे भोगतात आणि कल्पांतापर्यंत जन्ममरणाच्या दुष्टचक्रात फिरत राहतात. म्हणून तुम्हा सर्वांना माझे असे विनम्र सांगणे आहे की शिवचरणी दृढ भाव ठेवून श्री शिवलीलारूपी अमृतच अखंड सेवन करा. त्या योगे जन्ममरणाची शृंखला तुटेल. शिवस्मरण करणाऱ्यांना शिवप्रभू मोक्षपदास नेतात. ब्राह्मणादी सर्व वर्णाश्रम धर्माच्या आणि जातींच्या लोकांना शिवस्मरण हेच तारक आहे. पण समाजातील सर्वच घटक आपापल्या व्यवसायात व व्यवहारात इतके गुंतलेले असतात की त्यांना शिवजींचे स्मरण होतच नाही. मग त्यांचे जन्ममरणाचे फेरे कसे काय सुटणार? त्यांचा 84चा फेरा चुकवण्याचे सामर्थ्य केवळ शिवनामातच आहे. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ पापी जनांचा उद्धार करणारा आहे.
जे लोक याचे श्रवण पठण करतात ते शिवरूप होतात. या ग्रंथाची 42 दिवसात 7 पारायणे करणाऱ्याला भगवान शंकर प्रत्यक्ष दर्शन देतात. त्या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवतात. असा या ग्रंथाचा थोर महिमा आहे. जो मनुष्य प्रत्येक श्रावणी सोमवारी याचे पारायण करतो त्याच्या घरी शिवजी नित्य वास करतात. ज्याला शिवजी प्रसन्न आहेत त्याला या जगात काहीही कमी पडत नाही. म्हणून ज्याला त्यांची कृपा प्रसन्नता प्राप्त व्हावी असे मनपूर्वक वाटते त्याने नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि श्री शिवलीलामृत वाचावे. शरीप्रदोष शिवरात्री अशा पर्वकाली या ग्रंथाची 3 पारायणे केल्याने त्या उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रोते हो, तुम्ही म्हणाल शिवमंत्राच्या जपप्रभावाने दाशार्ह राजांच्या अंगातून त्यांची समस्त पापे कावळ्याच्या रूपाने निघून गेली. त्यांच्याप्रमाणे आम्हीही पंचाक्षरी मंत्राचा जप करतो, मग आमची पापे काकरूपाने गेलेली का दिसत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की कृपा करून अशी शंका घेऊ नका. शिवनाम जपाच्या पुण्य प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवा. स्कंद पुराणात व्यासांनी जे लिहून ठेवले आहे तेच मी प्राकृतात वर्णन केले आहे. ते खोटे आहे असं म्हणणे धाडसाचे ठरेल. दाशार्ह राजा व अन्य शिवभक्त यांच्या ज्या कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत त्यातील उत्कट भक्तिभाव पहावा आणि भगवान शंकर कशाप्रकारे उद्धार करतात त्यावर चिंतन मनन करावे. या 14 अध्यायात व्यासांनी लोकांच्या कल्याणासाठी शिव उपासनेचे महत्त्व सांगितले आहे आणि भक्तांच्या उद्धाराच्या कथा सांगताना शिवदर्शन घेणे, शिवचरित्रपर ग्रंथ वाचणे, शिवमंत्राचा जप करणे, रुद्रावर्तने करणे, भस्म धारण करणे, रुद्राक्ष धारण करणे, शिवकवच म्हणणे या सर्व गोष्टींचे अगत्य स्पष्ट केलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर संसारात वेगळं असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी शिवउपासनेचा मार्ग विशद केला आहे. या ग्रंथात जिथे जिथे शिवस्तुती आलेली आहे ती मनापूर्वक वाचावी आणि लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल याचाही विचार करावा. स्कंद पुराणात शिवजींनी स्कंदांना आपल्या नाममंत्राचा उपदेश करून जगाचा उद्धार करण्यास सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, जे शिवमंत्राचा जप करतात त्यांना मी प्रेमाने दर्शन देतो. जे शिवलीलांचे पठण करतात त्यांना पार्वती प्रसन्न असतात. त्या भक्तांकडे मी कधीही दुर्लक्ष करत नाही. मी त्यांची अहोरात्र काळजी घेतो. श्रोते हो, हे मी उगीचच वर्णन केलेले नाही आणि यात माझ्या पदरचेही काही घातलेले नाही. जी शिवजींनी स्कंदांना सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र 14 अध्यायांमध्ये आपल्यापुढे सादर केले आहे. मग हा 15वा अध्याय इथे कुठून आला अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिकच आहे. तेव्हा त्याबद्दलही सांगतो. ज्या शिवप्रभूंनी असंख्य भक्तांचा उद्धार केला त्यांनीच धर्मस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला. अगाध असा शिवमहिमा मी संपूर्ण वर्णन करावा असे शिवजींनी सांगितले. म्हणून मी 15व्या अध्यायात शंकराचार्यांचे अल्पचरित्र वर्णन केले आहे आणि मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायांना तो 15वा अध्याय त्यांच्याच आज्ञेने जोडला आहे. या 15 अध्यायांचे शुचिरभूत होऊन नित्य श्रवण पठण करावे. या ग्रंथाची 7 पारायणे करावीत. पारायण काळात मद्य, मांस सेवन, निषिद्ध आचरण व कलह करू नये. अपवित्र स्थितीतील कोणाच्याही कानी यातील मंत्र पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार, विहार व आचार असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. दुष्ट, दुर्जन, निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश करू नये. श्री शिवलीलामृत ग्रंथाची फलश्रुती. या ग्रंथाच्या पठणाने उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होतील. गंडांतर, रोग, अपमृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य व संकटे यांचे निरसन होईल. आयुष्य, आरोग्य, धन, धान्य, संतती, संपत्ती, ऐश्वर्य वृद्धिंगत होईल. शिवकृपेने जन्ममरणाच्या शृंखला तुटून मोक्षप्राप्ती होईल. मरणोत्तर उत्तम गती मिळेल. श्रोत्यांना विनंती. श्रीमद स्कंद पुराणातील
ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला कथन केल्या आहेत त्याच या ग्रंथात आहेत. स्कंद पुराणात महर्षी व्यासांनी देवभाषेत जे कथन केले तेच नैमिषारण्यात सूतांनी शौनकादिक श्रोत्यांना सांगितले. तेच सूतकथित आख्यान मी श्री शिवलीलामृत या ग्रंथरूपाने लिहिले आहे. या 15 अध्यायांच्या आख्यानाला श्री विश्वनाथांचे प्रेम लाभो. हे सर्व लेखन शिवजींच्या आज्ञेने केले आहे. यात काही न्यून अधिक असेल तर ते माझे नाही. हे कर्पूर गौरा शिवशंकरा, हे अक्षय अभंग दयासागरा, तुमचा जय जयकार असो. तुम्ही ब्रह्मानंद स्वरूप आहात, जगाचे उद्धार करते आहात. या श्रीधरांच्या हृदयरूपी कमळात तुम्हीच भ्रमररूपाने वास करता. तुमच्या कृपेने लिहिलेला हा ग्रंथ मी तुम्हालाच समर्पित करतो. श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 15वा अध्याय अतिशय गोड आहे. संत सज्जनांनी हा नित्य श्रवण पठन करावा. अशा प्रकारे अद्भुत रम्य शिवलीलांनी बहरलेल्या, भाविकांच्या मनाला आनंद देणाऱ्या आणि उपासकांना शिवकृपेची प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे हे कथासार आज मार्गशीर्ष शुद्ध 6 शके 1928 अर्थात परमपवित्र चंपाषष्ठीस भगवान शंकर, जगदंबा पार्वती, भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि हिमालयातील नाथसिद्धांताच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाली. चंपाषष्ठी ही स्कंदषष्ठी म्हणूनही ओळखली जाते. मणी आणि मल्ल या दैत्यांच्या नाशासाठी भगवान शंकरांनी याच दिवशी मार्तंड भैरव अवतार घेतला होता. अशा प्रकारे थोर महात्म्य असलेल्या या तिथीस ह्या ग्रंथ लिहून पूर्ण होणे ही केवढी शिवकृपा असो. या ग्रंथाच्या श्रवण पठनाने आपल्या सर्वांचे कल्याण होवो हीच शिवचरणी प्रार्थना. श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण अस्तु.